आता मात्र वाटायला लागतं की मी खऱ्या अर्थाने गुरुचं भक्त आहे. कारण असं मला सुगंध, छंद, आनंद या सगळ्याचा अनुभव फार वेगळा यायला लागला आहे. याला कारण काय तर माझ्या मनाचा जो निर्धार आहे आणि तो भक्तीत त्या लोणच्याप्रमाणे मुरायला लागलेला ज्या वेळेला सद्गुरूंनी पाहिला त्यावेळेला त्यांनी या सेवकाला हे आजन्म म्हणजे एकाच जन्मात नव्हे, आहे तेवढे मिळतील तेवढ्या जन्मात सतत घेण्याचा एक आनंद द्यायला सुरुवात केली. आणि मला खात्री पटायला आली की माझ्या जीवाचा स्वामी आहे. अभ्यास तर माझा खूप झाला, निजध्यास मी दर्शनाचा घेतला, आनंद इतका अनुभवला, इतका उपभोगला की माझ्या आनंदातून भाव एकतेचा तयार झाला. मला नुसता एकच गुरु दिसायला लागला. आणि मग आता कशाच्या अभिलाषा, कशाची अभिमानाची गोष्ट, कशाला मी उच्च आहे असं म्हणायचं. माझी सभ्यता जी आली ती सात्विकतेमध्ये आली. आणि मला असं वाटलं की आपण सेवेत सतत राहावं. बस म्हणून मी भक्त त्या फक्त गुरुचा. कोण गुरु? जो अनुसेयेचा आहे तो. बस तोच श्रीपाद श्रीवल्लभ, कलियुगातला श्रीपाद. आणि मी त्याचाच पायीक आहे. बस पुन्हा तोच आनंद मी घ्यायला लागलो. आणि मी फक्त भक्त सद्गुरूचा. सद्गुरूचा, गुरुदत्त माऊलीचा. मी भक्त सद्गुरूचा. निर्धार या मनाचा, भक्तीत राहण्याचा. निर्धार या मनाचा, भक्तीत राहण्याचा. सद्भाव सेवकाचा, आजन्म सेवण्याचा. सद्भाव सेवकाचा, आजन्म सेवण्याचा. स्वामी खरा जीवाचा, स्वामी खरा जीवाचा. स्वामी खरा जीवाचा. मी भक्त सद्गुरूंचा. आनंद मनमनाचा, गुरुज्ञान प्रेरणेचा. आनंद मनमनाचा, गुरुज्ञान प्रेरणेचा. हेतू प्रधानतेचा, सर्वास वाटण्याचा. हेतू प्रधानतेचा, सर्व
निस्वार्थ शुद्धतेचा, निस्वार्थ शुद्धतेचा, निस्वार्थ शुद्धतेचा, मी भक्त सद्गुरूचा, गुरु दत्त माऊलीचा, मी भक्त सद्गुरूंचा. भक्त त्या गुरुचा, जो दत्त अनुसूयेचा, मी भक्त त्या गुरुचा, जो दत्त अनुसूयेचा, श्रीपाद नरहरीचा, पायिक सद्गुरूचा, श्रीपाद नरहरीचा, पायिक सद्गुरूचा, आनंद जीवनाचा, आनंद जीवनाचा, आनंद जीवनाचा, मी भक्त सद्गुरूचा, गुरुदत्त माऊलीचा, मी भक्त सद्गुरूचा. मनुष्य जीवाला एक अपेक्षा असते. ती अपेक्षा, त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याला गरज असते ती प्रेमळ अशा आशीर्वादाची. आपल्या पाठीवरून कोणीतरी छानसा हात फिरवावा असं प्रत्येकाच वाटतं. मग हे जे आपलेपण आहे ते कुठं दिसेल, त्याची निर्मिती कशी, आणि म्हणून त्याला स्थळ जे लागतं, जागा जी लागती, ती शुद्ध, स्वच्छ, पवित्र लागते. आणि मग तशी जर जागा तिथं असेल तरच तिथं साक्षात्कार होतो. कसं आहे, भजनाचा जो झंकार आहे किंवा या झंकारा पाठीमागे जो नाद आहे, त्या नादामध्ये तो जो जय जयकार आपल्याला मनात होतो त्याचा भास होतो. आणि मग भास होता होता ते प्रगट होतं की आपल्याला असं वाटतं की कोणतरी येतच आहे नक्की आपल्यासमोर. आणि मग ते आपण त्या संपूर्ण नादब्रह्मात तल्लीन होऊन जातो. आणि मग आपल्याला असा साक्षात्कार होऊन आपण वाटतं की इथं त्याचाच संचार आहे, इथं तो कुठेतरी बाजूला आहे. मग आपल्याला वाटतं आपण ऐकावं, काय म्हणतो बघूया तरी. आणि मग तो आधार वाटायला लागतो. आपण त्याच्या सेवेमध्ये पूर्ण तल्लीन होतो. आणि ते तल्लीन होत असता असता त्याला नकळत तो एक सन्मार्ग दिसायला लागतो की नाही, आपण जी विनंती एका विशिष्ट शक्तीला केली आहे ती आपल्याला योग्य मार्ग दाखवते. आणि मग तो पटकन म्हणत होतो, बस माझा छंद पूर्ण झाला, माझी आतुरता संपली, माझी आकांक्षा पूर्ण झाली, आणि म्हणून मी माझं सर्वस्व तुला अर्पण करतो. असू द्या कृपा तुझी गुरुदत्ता, मजवरी असू द्या
कृपा तुझी गुरुदत्ता पुरवावी इच्छा माझी स्वामी समर्था पुरवावी इच्छा माझी स्वामी समर्था सिद्धिविनायकाय नमः आसनावर दक्षिणां समर्पयामि आता देवाच्या अंगावरती पोळीवर पाणी घाला भगवानस्य महिमातो भूतानि त्रिपादशं दिवे समर्पयामि अस्तयोः अर्घस्नानं समर्पयेत पुरुष मंडळी पळीमध्ये पाणी घ्यावं पुरुष मंडळी पळीत पाणी घ्यावं स्त्रियांनी हळदी कुंकू फुल टाका पाण्यामध्ये फुलाच्या बाका टाका धामन्ते विश्वं भुवनमविश्रितमन्दा समधुमन्तान्त ऊर्मिमा ततस्तयोः अर्घस्नानं समर्पयामि अर्घस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्तरेणाचमय्यं समर्पयामि अर्घस्नानान्तरे पंचामृतानां पाणी घ्या त्या पाण्यात स्त्रियांनी कुंकू टाका थोडंसं हरे ओम विद्वान लक्ष्माजमुच्चात गंधोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानां एकच बेटा टाका चांगलं पण टाकलं तुम्ही दोघांनी शुद्धस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानाचमय्यं समर्पयत चांगलं भांडा का जंगा थोडं पाणी घालून चांगलं नंतर पाणी पळीत पाणी घ्या स्त्रियांनी अत्तर स्वस्तिना इंद्र वृद्धश्रवाः स्वस्तिना पूगा विश्ववेदाः स्वस्तिनस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलु ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम् ब्रह्मा ओक्तारमो श्रोतारमो दातारमो धातारमो वानो जानमो युष्याम् अवश्यादारो वोत्सादो उत्तरादारो दक्षिणादार पाहि पाहि समुदार तुमामय जन्मयात्मान्नवस्तुं ब्रह्ममयः सर्वं दत्तगुरूंचे प्रेमळ छायाछत्र हे दत्तगुरूंचे प्रेमळ छायाछत्र नितवास
गुप्तरूपे सर्वत्र नित्यवास जयाचा गुप्तरूपे सर्व आवाज नहीं आ रहा है। गणपति बप्पा मंगल मूर्ति माता की श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत अंगन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। समावदंत सोमेन सहराज्ञसी। तांब्यांना हात लावा। आजिग्र कलशम मह्यात्वा विशंत्रीचं नारळ काढून घ्या, एका बाजूला ठेवा। कळसामध्ये 3 वेळेस चमच्याने किंवा पळीने पाणी घाला। वरुणस्योतं भानामसि वरुणस्यस्कं रस्त्वां बृहस्पतिः वामोघदेशो वो राजा विद्वान् यक्ष्मादमुच्यत। कळसामध्ये अक्षता टाका। धान्यमसि धिनुहि देवान् प्राणायत्वो दानायत्वा व्यानायत्वा देवानो दुर्भे प्रदनुसहस्रेण शतेन च। कळसामध्ये आंब्याची पानं नसतील तर ठेवून घ्या, तिकडे आहे पा पानं। पहिलं पात्र म्हटलं की देव पाणी सोडा बारीक बारीक। यजमानस्य गृहे शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु वृद्धिरस्तु अविघ्नमस्तु आरोग्यमस्तु शुभं कर्मस्तु कर्म समृद्धिरस्तु धर्म समृद्धिरस्तु वेद समृद्धिरस्तु शास्त्र समृद्धिरस्तु धनधान्य समृद्धिरस्तु अरिष्ट निरसनमस्तु। घ्या दुसरं पात्र लावा। अरिष्ट निरसनमस्तु यत् पापं रोगम अशुभम कल्याणम तद्दूरे प्रतितमस्तु यच्छ्रेदस्तु उत्तरे कर्मणि निर्विघ्नमस्तु उत्तरोत्तर क्रिया शुभा शोभना संपदां तिथिकरण मुहूर्त लग्न संतप पात्र उदसेकः। पुन्हा त्याच पात्रांत तिथिकरणे सुमुहूर्ते नक्षत्रे भगवती सिद्धिकरी प्रियतां भगवती तुष्टिकरी प्रियतां भगवती पुष्टिकरी प्रियतां भगवन्तौ विघ्न विनायकौ प्रियतां सर्वाः कुलदेवताः प्रियन्तां सर्वाः ग्रामदेवताः प्रियन्तां। बहिः दुसरं पात्र। हताश्च ब्रह्मद्विषाः हताश परिपन्थिनः हताश विघ्नकर्तारः शत्रा परमभौम्यान्तु शाम्यन्तु घोराणि शुभ्राङ्गारबोध बृहस्पतिश्च निर्षर राहुकेतु सोमसहितादित्यादि नवग्रहाः प्रियतान् भगवान् नारायण प्रियतान् भगवान् पर्जन्यः प्रियतान् भगवान् स्वामी महासेना प्रियतान् पुण्यः कालान् वाचयिष्ये।
फक्त भो ब्राह्मण मह्यम सकुटुंबिने महाजनान नमस्कुर्वाणाय आशीर्वचन अपेक्षमानाय मया अद्य करिष्यमान प्रधान संकल्प युक्त मूर्ति चल अचल प्राण प्रतिष्ठा ख्यस्य कर्मणा पुण्योहम कल्याण वृद्धि स्वस्ति श्री अस्तु इति भवन्तो ब्रवन्तु पुनन्तु मा देवजनाः पुनन्तु मनसा धियः पुनन्तु विश्वा देवे दिला देहे भजना गोमटा कशासाठी दिला देव आपल्याला भजनच काय दिलं मग दोन गोष्टी नामस्मरण आणि अंतरात काय होतं आपलं पाप क्षय होतं मग भजनच का दिलं नामस्मरणच का दिलं आपल्याला या जन्मात का दिलं आपल्याला तर हा जन्मामध्ये उद्धार करायचा आपल्याला काय करायचं आहे उद्धार करून घ्यायचा का इतर जे जन्म किडे मुंगे यांना उद्धार करता येत नाही यांना जन्म फेरे 84 योनी त्यांना फेरे आहे आणि आपण जर चुकलो आता उद्धार नाही केला तर आपल्याला किती फेरे मग एक एक योनी कोटी कोटी फेरा किती एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा नर देहा किती आहे नुसतं विचार करतो फक्त आपण आता भोगासाठी काय किंमत असेल हा गरुड पुराण ऐकत जा थोडंसं म्हणजे तुम्हाला थोडं जागरूक होईल का हे जे आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हा जन्म जो आहे हा जन्म उद्धारासाठी कशासाठी हा उद्धारासाठी पण त्यातल्या त्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही संसारी जर असाल ना मग एकदम तुम्ही असं म्हणजे एकदम विरक्त होऊ नका एकदम वैरागी होऊ नका तुम्हाला काय सांगितलंय त्यागावे न भोगावे मध्यभागी विभागावे काय करावं त्याग करावा त्यागही करू नये न भोगावे भोगही करू नये पूर्ण भोगही घेऊ नये पोटभर जेवणही करू नये आणि एकदम उपाशी राहून चक्कर असतोपर्यंत बऱ्याच स्त्रिया उपवास करतात नवऱ्या म्हणतात तुला चक्कर होतं आता खाऊन तरी घ्या थोडंसं तसंही करू नये बरोबर आहे असंही करायचं नाहीये आपण संसारी माणसं त्यागावे न भोगावे मध्यभागी विभागावे हे आपल्याला सांगितलेलं आहे आणि मग हा जन्म मिळाला कशासाठी उत्तम साधन तुम्हाला साधन जे आहे ते भगवंताचं नामस्मरण करा देवे तिला दे हे भजना गोमटा म्हणून भजन करा पुण्य कर्म करा उद्धार करून घ्या पुण्य कर्म करतो पण त्याचा काही फायदा होत नाही कायम आपल्याला मनस्ताप अशांती राहते कायम राहते मग आपल्याला असंच एखादं निवांत ठिकाण पाहिजे मला तिथं कोणीच नको मी जगतं पाहिजे फक्त असं वाटतं कधी कधी आणि मग ध्यानधारणा करावं असं वाटतं मला केव्हा वाटतं माहिती तुम्हाला ज्यावेळेस आपल्याकडून काही गोष्टी घडून जातात खूप दुःख प्राप्त होतं तेव्हा म्हणतात शांतता पाहिजे मला जोपर्यंत आपल्याला सुख असतं तोपर्यंत वाटत नाही शांतता पाहिजे म्हणून माहिती तुम्हाला म्हणून कबीरदासजी म्हणतात काय म्हणतात कबीरदासजी म्हणतात सुखमे सुमिरन करे न कोय सुखमे सुमिरन करे न कोय दुःखमे सुमिरन करे सुखात कोणी स्मरण करत तब्येत चांगली तोपर्यंत डॉक्टर नाव ठेवतो आपण डॉक्टरच पोहोचत आहो करता डॉक्टर पैसे खाता हो का काय करता असं कुठपर्यंत जोपर्यंत तब्येत चांगली आहे तोपर्यंत एकदा का फटका बसला मग किती का जंगलात असे नव्हतं देव चाला तुम्ही सांगा फक्त कुठे जायचं तर तेव्हा जेव्हा तब्येत बिघडते तेव्हा कोणत्याही डॉक्टरचं ऐकतो मनुष्य आपण म्हणून काय करावं सुखमे सुमिरन करे नको दुःखमे सुमिरन करे आणि सुखमे सुमिरन करे तर दुःख काय को होय म्हणून जोपर्यंत मोबाईलची बॅटरी 2-4% आहे ना तोपर्यंत चार्जर लावून घ्यावं फक्त भक्तीचं तोपर्यंत चार्जर लावून घ्यावं आणि जर समजा 1% बॅटरी राहिली आणि मग चार्जर लावलं तर जी 1% आहे ती पण चालली आहे बरं कारण ते सहन होती ना पॉवर लावली की लगेच स्विच ऑफ होऊन जातो मोबाईल खरंच आहे करून पहा प्रॅक्टिस घेत माझ्याकडे सगळे प्रॅक्टिकल उत्तर आहे म्हणून जोपर्यंत बॅटरी चांगली 50% तोपर्यंत भक्ती करा तरणा भाग्यवंत मग काय करावं तर जो वरी चालावया हात पाय तो वरी तीर्थयात्रा जाय कुठपर्यंत जायचं आहे जो वरी चालावया हात पाय तो वरी तीर्थयात्रा जाय मग तुम्ही म्हटलं तेव्हा तीर्थयात्रेला जायला फुकटची गोष्ट आहे का पायी जावं लागतं कुठे खायला भेटतं विकत घ्यावं लागतं कुठे भेटत नाही पैसा लागतो तीर्थयात्रा सोपी गोष्ट नाही आहे देव पण श्रीमंताचं म्हणतात काही गेलो होतो मग देवाने सांगितलं तुझ्या मनात भाव नाही ना पैसा पाहतोय तू मग देव म्हटला काय नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते चित्तामध्ये तर देव नाही तुझ्या चित्तामध्ये भक्ती नाहीये तर तीर्थाला जाऊन काय फायदा मग तुम्ही लगेच म्हणतात देवाला देवा मी काय करू मग तू सांग आणखी देवाला तू काय देव म्हणतो काय मग देव म्हणतो मग ठाईत बैसुनी करा एक आवडीने आनंद आळवावा एकाच ठिकाणी बैस भाऊ नामस्मरण करत बैस
म्हणून देवाने सांगितलं की पाप पुण्य बरोबर झाल्यानंतर हा जन्म मिळतो आपल्याला. सगळा हिशोब पाप पुण्याचा आहे, बाकी काहीच नाही इथे. मग तुम्हाला जन्म मिळाला, तुम्ही उद्धार करा. तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे पाप पुण्य हिशोब करायचा आहे. घरामध्ये 5 ठिकाणी हत्या होते, पाप घडतंय, पाप धुत नाही आपण, रोज यज्ञ करत नाही आपण, बरोबर आहे. हे पाप. आणि गुरु केल्यानंतर पण सांगितलंय लग्नानंतर पत्नीच्या नियमानुसार पत्नी पुरुषाचा अर्ध पुण्य घेते, अर्ध पाप पतीला देते. आणि नियमानुसार अर्ध पुण्य घेते, अर्ध पाप देते, आणि नंतर अर्ध पाप पाहुण्यावर घेऊन जातात. तसं गुरु जर केला आपण तर गुरु आपला अर्ध पाप घेत असतो. केव्हापासून? गुरु दीक्षा घेतल्यापासून किंवा गुरु मंत्र घेतल्यापासून. म्हणून गुरूंनी, आता बऱ्याच गुरूंना काय होतं माहिती आहे का, शिष्यांचा त्रास, गुरूंना जो त्रास होतो आपण म्हणतो त्यांचं काहीच नाही, ते पुण्यवान असतात, ते चांगले असतात. तुमचा दोष ते घेतात म्हणून त्यांना त्रास होतो. म्हणून गुरु काय करतात की माझ्याकडे तुझं पाप येईल बाबा, म्हणून तू माझ्याकडे पाप काही आणू नको, हा गुरुमंत्र घे आणि तुझा पाप, तुझा साबण आणि तू दूध बैस घरी. आपण काय करतो, जोपर्यंत फायदा होत नाही तोपर्यंत सकाळी 4ला उठेल, 3ला उठेल, पारायण वाचेल. एकदा फायदा झाला, काम झालं, गुरु कोणी, मी कोण, फोटो ठेवू का ना कोणी घरामध्ये गुरुचा? आता ठेवा ना बाबा, एकदा मानलं ना तुम्ही गुरु, आता मग आता काम झाल्यावर काय फोटो ठेवायचा की नाही, असं नसतं. म्हणून जोपर्यंत पाप तुमच्या अंगामध्ये आहे तोपर्यंत जितकंही पुण्य केलं तितकं खरकट्या भांड टाकलं दुधाप्रमाणे ते नाचतं, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी पूजा पाठ करताना एवढी मोठी पूजा करतो आपण, निदान आपलं भांड हे स्वच्छ धुतलेलं पाहिजे. मग आपण रोज वैष्णवदेव करत नाही, आपण रोज जप करत नाही, रोज 10 माळी जप सांगितलं, बाकी सांगितलं आहे. तसं एक एनर्जी असते, कॅलरी असते, कॅलरी आरोग्याची पुढ्यात कॅलरी आहे. तर तुम्हाला शरीराला दिवसभराची जी पातकं धुवून काढायची जी मर्यादा आहे ती 10 माळींपर्यंत आहे. किती माळी? 10 माळी एका मंत्र जप जर करत होतो. आणि अशा कर्माला जर बसत असेल, तुम्हाला एखादी पूजा पाठच्या मंत्रात एक मोठ्या कर्माला बसत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 10,000 जप करावा लागतो. एक असं रोज 10 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये तो 10,000 जप प्रायचित्त म्हणून करावा लागतो, की मी प्रायचित्त घेतो की माझ्या अंगात जे पाप आहे ते जळून झाले पाहिजे आणि पुण्यरूपी दूध माझ्या अंग शरीरामध्ये पडलं पाहिजे. आणि त्या दुधाचं मी काय करेल, दुसऱ्याकडून विरजन, गुरुमंत्राचं विरजन टाकेल त्याच्यामध्ये, त्याचं दही लावेल आणि मग त्याला मंथन करेल, म्हणजे काय करेल, उपवास करेल, आश्रमातील सेवा करेल, तापेल शरीराला. मग तिथून काय लोण्याचा गोळा निघेल. काय निघेल? लोण्याचा गोळा. मग ते लोण्याच्या गोळ्याला पुन्हा तापवलं की मग तूप निघेल. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. कशी भक्ती करायला सांगितलेली आहे? अशी भक्ती करायला सांगितलेली आहे. म्हणून हे पाप जे ते पाप धुवायला पाहिजे. मग पाप धुतल्या कोणत्या गोष्टी जातं? येतने पातक वर्जावे घडता प्रायश्चित्त घ्यावे. येतने पातक वर्जावे, पातक करू नये. आणि पातक झालं तर पहिले पश्चाताप करावा आणि नंतर काय करावं तर प्रायश्चित्त घ्यावं. एखाद्याला ताटानं उठवलं आपण की उठ बाबा तुम्हाला बसू दे, किंवा तू लगेच बसून गेला, तुला घाई घमसतोय, इकडे लोक बसलेले मोठे लोक, तू बसून गेला, त्याला उठवलं, त्याचा अपमान केला, उठून दिला, तर त्याचं प्रायश्चित्त काय माहिती का? आपण एक दिवस उपाशी राहणे. पहिलं प्रायश्चित्त काय? मला त्याला उठवायला नको, 2 जणांकडे बोलून दाखवणे की मी ते चूक केली बा, मला चूक असं करायला, म्हणजे पाप नष्ट. दुसरं प्रायश्चित्त. तिसरं प्रायश्चित्त सांगितलं, पूजा पाठ करत असताना 10,000 जप करा. नाहीतर मग हे जप करत असताना काय करायचं, मला संकल्प करायचा आहे की माझ्यापर्यंत जे आजपर्यंत पातकं झालेलं आहे त्या पातकांचं परिमार्जन म्हणून जे गुरुजी झालेले आहेत त्याच्या गुरुजींना सांगतो की तुम्ही माझ्या नावाचा 10,000 जप करून टाका, मी प्रायश्चित्त दक्षिणा तुम्हाला त्याच्याबद्दल देऊन टाकतो. का ते? आणि का दक्षिणा त्यांना द्यायचं सांगून द्या, मग गुरुजी तुम्ही या दक्षिणा करून टाका. असं नसतं. का दक्षिणा? तुमच्या नावाने ते गुरुजी एक दिवस घरी बसतील जप करायला, मग त्यांचं उदरभरण कसं होईल? तुम्ही दिलं एक दिवस माझा जप करा, ये म्हणतील माझा एक दिवस करा, ते म्हणतील माझा एक दिवस करा, ते माझा एक दिवस, मग गुरुजीचं उदरभरण होईल कसं काय? ते जाऊ द्या. गुरुजी तुमच्याकडे सत्यनारायणची पूजा करायला आल्यानंतर, बरोबर आहे, गुरुजी जर घरीच बसले तर त्यांना सिटी पोलीस पकडत नाही. महाराज घरी बसले, तुम्ही या पावती फाडून घ्या. चौफुलीला सिटी पोलीसने पकडलं, तुमच्याकडे आल्यानंतर वापस जाताना तो 100 रुपये दिल कुठून? ही पावती दिल कुठून? म्हणून हे भगवंताने काय केलं, पूर्वी सृष्टी निर्माण केली पण सृष्टी चालत नव्हती, सृष्टी आपोआप चालत नव्हती. म्हणून भगवंताने हे परावलंबी सृष्टी पुन्हा निर्माण केली. दुसरी सृष्टी, पहिली सृष्टी चालत नव्हती, मग परावलंबी सृष्टी निर्माण केली की एकमेकावर सृष्टी चालेल पाहिजे म्हणून एकमेकाला अवलंबून ठेवलंय. म्हणून सांगितलंय की डॉक्टरच्या घरी रोग नाहीये, तुका म्हणे रोग वैद्याची या घरी नाही, करी जगी उपकार. आणि नुसती सृष्टी अशी निर्माण केली की ज्याच्याकडे जे आहे ते त्याला उपयोगाचं नाही. आता ज्याच्याकडे जे आहे ते त्याला उपयोगाचं नाहीये. डॉक्टरकडे भरपूर औषधी पण डॉक्टरला उपयोगाचं नाहीये. तुका म्हणे वैद्याची अंगी नाही रोग, करी जगी उपकार. आईच्या स्तनामध्ये दूध आहे पण त्या बाळाला म्हणते आई की हा बाळा हे दूध पी, तू सदृढ होशील. मग ते बाळ म्हणतं बाबा तुम्ही जे दूध, म्हणजे आई हे तू, तुझीच तब्येत चांगली नाहीये, तूच हाडकुळी माझ्यापेक्षा, मग तूच तुझं दूध वापरून घे ना, चालतं का? दूध कोणाला दिलं देवानी? बाळासाठी दिलेलं आहे. सेवी तयाची चाड. पण आपण काय करतो माहिती का? गाईच्या स्तनी गोचिड राहते, दूध सोडून रक्ताचे पिते. काय समजलं मला?
सणाजवळ गाईचं जवळ गोचिड राहतं, ते दूध नाही घेत, ते काय करतं, रक्त पितं, रक्त. असे काही रक्त पिसू लोक असतात. असं आपल्याला करायचं नाही. सांगा तात्पर्य असं आहे की जे दूध जे ते वितरणासाठी आहे. म्हणून जे इतर लोक, संत लोक असतात किंवा ब्राह्मण लोक असतात, ज्यांची परिस्थिती बघू नका. यांना काय माहिती, तेव्हा सांगितलंय तुम्ही संपत्ती नका, तुम्ही काही करू नका. तर जसं मग ती आई काय म्हणते, बाळा हे दूध माझ्यासाठी नाहीये. तुम्हाला उदाहरण काय म्हणतो मी, हे का द्यावं, देणाऱ्यांनी काय करावं. तर हे दूध माझ्यासाठी नाहीये, हे दूध तुझ्यासाठी आहे. तो बाळ म्हणतो तुझ्यासाठी काय आई. आई म्हणते माझ्यासाठी पोकळ्याचं पाणी, मेथीचं पाणी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, मेथीचे लाडू ही माझ्यासाठी आहे. म्हणून जे साधू संत आहे किंवा ब्राह्मण लोक आहे त्यांना काय सांगितलं, त्यांच्याकडे बघू नका. आम्हाला तुम्ही उपाय सांगता, तुमच्याकडे असं का बरं. आम्हाला सांगता वस्तू होऊन जाईल तुमची, मग तुमची का वस्तू होत नाही. आहे डोक्यात थोडंसं आहे ना, थोडंसं आहे ना, होता ना मनामध्ये कधीचा. किंवा आपल्याला एवढे उपाय सांगता, हे काय उपाय करून चांगलं होत नाही बा. आपल्याला म्हणता की तुम्ही वर्षाचे उपाय करा, तुमचे 2 बंगले होतील, आणि त्यांचा घर बंगला नाही बा. असा कधी तुमच्या मनात होता कधी विचार. मला ते काल स्वप्न पडलं तर म्हणून सांगतो मी तुम्हाला. तर ब्राह्मण लोकांना काय सांगितलंय, तुम्ही हे जे उपाय तुमच्याकडे पूजा पाठ कर्म हे त्या आईच्या दुधासारखं इतरांना द्या. आणि तुम्ही पोकळ्याचं पाणी प्या. म्हणजे काय करा, गायत्री जप करा, संध्या करा, अनुष्ठान करा, पूजा करा, आणि काय राहा, वैराग्यशील राहा, चांगलं राहा. 3 गोष्टी तुमच्याकडे ठेवा. कोणत्या कोणत्या गोष्टी, आचार, विचार आणि उच्चार हे ब्राह्मणाकडे पाहिजे. ही संपत्ती ब्राह्मणाची. काय काय संपत्ती आहे, आचार, विचार, उच्चार. म्हणून आता त्या बाळाने असं म्हणावं का, आई तुला दूध उपयोगात मी कसं काय दूध. म्हणून तो ब्राह्मण किंवा संत किंवा साधू, त्याची परिस्थिती कशी असू द्या, तिथे काय असो नसो, पण त्यांनी दिलेला आशीर्वाद, त्याने दिलेला मंत्र तुम्हाला फायदा ठरेल, 100% गॅरंटी आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही बसले आता की तेव्हा आमच्याकडे जे काही पाप होतं हे पाप म्हणून धुता नाही आलं. म्हणून हे जे ब्राह्मणावर झालेले आता यांना जप करण्याचं तुम्हाला सांगतो. आणि या निमित्ताने मी काय करतो, संकल्प करतो. ज्याची इच्छा असेल त्यांनी संकल्प करा. कारण या ठिकाणी नियम असा, आपण पत्रिका वाचली का, प्रायश्चित्त शोभायात्रा 2 गोष्टी आपण इथे गाऊन ठेवलेल्या आहेत. कारण नाहीये, शोभायात्रा असते, पहिले प्रायचित्त असतं, मग आपलं प्रायचित्त असतं. पाप कुठे असतं, पाप एक केसांच्या आश्रयाने असतं. कशाने असतं, केसांच्या आश्रयाने पाप राहतं आपल्या घरामध्ये. पापाला रोज पाप लागतं बरं का. एकादशी दिवशी पाप अन्नावरती येतं, म्हणून अन्न खाऊ नये. समज तुम्हाला, एकादशी दिवशी पाप अन्नावरती येतं. तसं कलीला सांगितलं जागा, कलीला राहण्यात 4 जागा दिलेल्या का नाही, सोनं, मदिरा, श्री, अशा 4 जागा दिलेल्या लपायला. तसं पाप रोज एका काही ठिकाणी लपतं, आणि मग ते पाप एकादशीला अन्नावरती येतं. म्हणून एकादशी अन्न खाऊ नये, खिचडीन भात अजिबात खाऊ नये. खिचडीन भात खाऊ एकादशीला किडे खाल्ल्याचं पाप लागतं. काय खाल्ल्याचं पाप लागतं, पण ते आपल्याकडेच फक्त, जगन्नाथपुरीला नाही. कारण तिथे एक कथा घडली, नंतर वेळ मला सांगा, तुम्हाला पूजा करून घेऊ पहिले आपण. सांगा तात्पर्य माझं असं आहे, हे जे पाप आहे केशाश्रय राहतं, केशाश्रय पाप राहतं. म्हणून पूजा कर्म करत असताना एक प्रायश्चित्त असं असतं की ब्राह्मणाला किंवा गुरुजींना काय करायचं, संकल्प करायचा. आतापर्यंत यावत दिनपर्यंत जेवढे माझे पाप गेले, हाडांपर्यंत गेले पाप झाले, या पापांचे मी प्रायश्चित्त घेतो आणि गुरुजींना काय करतो, दक्षिणा रूपाने ते देतो. मग त्यांनी तो जप करो अथवा न करो, त्यांनी माझं पाप घेऊन जावं. बरोबर आहे. असे प्रायश्चित्त संकल्प असतो. आणि त्यानंतर तुमचे केस कर्तन केले जातात. काय केलं जातं, तिथे शौर केलं जातं. तिथे शौर का करतात, तर डोक्यात पाप येऊ नये. कारण पाप काय असतं, केसांचा आश्रय नसतो. म्हणून यती संन्यासी जे काही अनुष्ठान करतात, साधना करतात, त्यांना पुण्य करायचे, वाईट बुद्धी मनात यायला नको पाहिजे, ते लोक केस ठेवत नाही. ते लोक केस ठेवत नाही आणि स्त्रिया केस कापत सांगितले जाते. चला, असं आता आपलं तुम्हाला ज्यांना वाटेल की आपलं पाप जावं आणि या पुण्याचा फायदा आपल्याला हवं, त्यांनी हातामध्ये पाणी घ्यावं आणि संकल्प सांगतो मी त्याप्रमाणे संकल्प म्हणायचा आणि मनात दक्षिणा धरायची. तुम्ही जी धराल ती 10, 5, 0, 2, 3, 4 जे असेल आहे ती तुम्ही न मागता, मागणार कोणाकडेच नाही. याचा आणि मंदिराचा, संस्थेचा किंवा या पावतीचा किंवा देणगीचा काही एक संबंध नाही. बरोबर आहे. तुम्ही कोणी असं म्हणू शकत नाही की आम्ही पावती पाडली महाराज, त्याचा संबंध नाही, त्याची बळजबरी पण नाही. शास्त्र फक्त माझं सांगणं काम आहे, तुम्हाला पाण्यापर्यंत नेणं काम आहे. पाणी प्यावं का नाही प्यावं हे तुम्ही ठरवावं. समजलं. चला, ज्यांना वाटेल त्यांनी पाणी घ्या, ज्यांना नाही वाटेल त्यांनी नका घेऊ. घ्या, ज्यांना वाटेल त्यांनी घ्या पाणी. हातामध्ये संकल्प करायचे. एवं ग्रहगुण विशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ सर्वात प्रथम आपल्या गोत्राचा उच्चार करा, नावाचा उच्चार करा. म्हणा मम जन्म प्रभृती अद्य दिन पर्यंतम कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक स्पृष्ट अस्पृष्ट भुक्ता अभुक्त पीत अपीत सकल पातकानां मध्ये संभावित पापानां गुरुनिंदा मातृनिंदा पितृनिंदा भागवत निंदा सकल पाप उपशमनार्थम
त्रयदीन साध्य अचल प्राण प्रतिष्ठा अंगीभूतम मंत्र श्रवण अधिकार यदिष्ट श्रीरामाय नमः ध्यानावाहना दक्षिणं समर्पयामि
सर्वदा अच्युतोचार्यं रागुणविजुडाय शुभ पुण्यतिथौ म्हणा वाटलीने बाकीच्यांनी हात जोडून बसा पाणी पिऊ शकता सर्वदा विशंत भूतलेनागालोकबालाच सर्वदा अस्मिन् तिष्ठन्तु आयुर्बलकरा सदा विशंत भूतलेनागालोकबालाच सर्वदा अस्मिन् तिष्ठन्तु आयुर्बलकरा सदा ओम पुराणेभ्यो एचान् समाहितः बलिं तेभ्यः प्रयच्छामि पुण्यबोधनमुत्तमम् ओम वैवायुरक्षेभ्यो एचान्नेता समाश्रिता बलिं तेभ्यः प्रयच्छामि पुण्यबोधनमुत्तमम् ओम नैऋत्याधिपति चैव नैऋत्यामे च राक्षसः बलिं तेभ्यः प्रयच्छामि पुण्यबोधनमुत्तमम् ओम रुद्रेभ्यो चैव सर्पेभ्यो एचान्नेचान् समाश्रितः बलिं तेभ्यः प्रयच्छामि पुण्यबोधनमुत्तमम् नमः ओम कांतायै नमः ओम विशालायै नमः ओम प्राणवाहिन्ये नमः ओम सत्ये नमः ओम सुमत्ये नमः ओम नंदायै नमः ओम सुभद्रायै नमः ओम सरथायै नमः दक्षिणतारभ्यः ओम हिरण्यायै नमः ओम सुव्रतायै नमः ओम लक्ष्मे नमः ओम विभुत्ये नमः ओम विमलायै नमः ओम प्रियायै नमः ओम जयायै नमः ओम ज्वालायै नमः ओम विशोकायै नमः ओम ईडायै नमः ओम मनोज्योतिर्जुखदामाज्यस्य बृहस्पते सत्यमिमन्तनो त्वरिष्ठं चक्रभूं समिमन्ददातु शिवे देवासह्यमादयन्ताम् ओम प्रतिष्ठ अथोषतस्य लक्ष्माणां पाकारो रसिनाशने ओम भूर्भस्वा राजक्ष्मणे नमः राजक्ष्माण ओम जगद्ग्राम्ये गोतराक्षे नमः ओम लक्ष्मीयै नमः ओम स्वद्रष्टायै नमः ओम आनराधायै नमः ओम बृहत्तुण्डायै नमः ओम रक्ताक्षे नमः ओम शुक्रे नमः ओम दैन्ये नमः ओम
पुढं आणि ही जी मेहनत करताय, जी मेहनत करून ही ते मूर्ती उचलून आणताय, ही मूर्ती त्यांना उचलायची नाही. या मूर्त्या आपल्याला उचलायच्या, या मूर्त्या आपल्याला उचलायच्या आहे. सगळं पुण्य त्यांना जाईल आणि त्यांचा दोष पण आपल्याला लागतो. म्हणून नामस्मरणाने तेवढा दोष काढायचा असतो. तुम्ही आज नाही आवाज काढला तर उद्या आवाज काढायला पाहिजे. जोरात बोलायचं. बघा ते किती मेहनत करताय. तर तुम्ही उत्कन्ना सांगू का म्हणायला तुम्ही उचलता? नाही 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 आम्ही म्हणा नमः शिवाय ओम नमः शिवाय. सगळ्यांची पूजा त्यांची म्हणते म्हणतो तुम्ही जय म्हणतो यांना सोडलं सगळं म्हणतो काय बोलतो मंगलमूर्ती
दिगंबरा